नमस्कार, कैसे हैं आप सब? स्वागत है आपका कास्ता वार्ता 2 में। पिछली बार हमने बात करी थी मध्य प्रदेश के किसानों को सहायता प्रदान करने हेतु किन क्रॉप्स के बारे में हमें जानना चाहिए, किस तरीके से हमें उन पर पेस्टिसाइड्स का छिड़काव करना चाहिए, किस तरीके से हमें अपने क्रॉप के आसपास बॉर्डर क्रॉप लगानी चाहिए ताकि हमारी मेन क्रॉप बची रहे। इन सारी बातों के बारे में हमने पिछली बार बात करी थी और इस बार हम बात करने वाले हैं हमारे महाराष्ट्र के विशेष रूप से किसानों से कि किस तरीके से वो अपनी फसलों की देखरेख कर सकते हैं, उनको बेहतर बना सकते हैं और ऐसी कौन सी चीजों का ध्यान रख सकते हैं जिसकी वजह से उनकी फसलें हमेशा ही बहुत बढ़िया हो और लहलहाती रहें। इसके लिए आज हमारे साथ हैं श्री पंकज देशमुख जी। ये सुप्रसिद्ध कृषि विशेषज्ञ हैं और डॉक्टर पंजाब राव देशमुख कृषि विद्यापीठ के लिए कार्य करते हैं। फर्टिगेशन के क्षेत्र में भी इन्होंने बहुत अच्छा कार्य किया हुआ है और इसी के साथ ये आज हमारे साथ जुड़ने वाले हैं। तो आइए स्वागत करते हैं श्री पंकज देशमुख जी का। पंकज जी, स्वागत है आपका। धन्यवाद धन्यवाद बेन, धन्यवाद। जी बताएं। शुरू करना है। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण खरीपातील काही पिकांच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं चर्चा करत असताना मुख्य पीक आपले जे आहे त्याच्यामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपण फर्टिगेशन या विषयावरती चर्चा करणार आहोत। तर दोन्ही विषयाला आपण आता सुरुवात करूया। प्रथमतः सर्वांचे मी स्वागत करतो आणि सोयाबीनच्या विषयी आपल्याशी चर्चा करतो। आता सोयाबीनच्या विषयी चर्चा करत असताना सोयाबीन मध्ये आपण पारंपरिक पद्धतीने 30 किलो बियाणं वापरतो एकरी, परंतु याच्यामध्ये थोडीशी जर आपण वेगळी पद्धत निवडली तर ती पद्धत आपल्याला उत्पादनासोबत सोबत बाकीच्या गोष्टीसाठी सुद्धा, आंतरमशागतीसाठी, बाकीच्या धोक्यांसाठी सुद्धा चांगली कारगर राहू शकते। तर याच्यामध्ये ही कोणची आहे तर साधारणतः सोयाबीन मध्ये आपण 45 सेंटीमीटर वरती पेरणी करतो। तर ती पेरणी करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की 2 ओळी पेरल्यानंतर जर आपण एक ओळ मोकळी सोडली आणि परत 2 ओळी पेरल्या, त्याच्यानंतर परत एक ओळ मोकळी सोडली, अशा पद्धतीनं पट्टा पद्धतीवर जर आपण लागवड केली तर अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला आंतरमशागत करता येते। त्याच्यामध्ये हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश व्यवस्थित भेटतो आणि त्या सोबत उत्पन्नामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढ होते। दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय होते तर याच्यामध्ये जवळपास 33% पर्यंत बियाणं आपल्याला वाचवता येते। आता बियाणं वाचवण्यासाठी आपण शेती करतो का तर नाही, जास्त बियाणं लागत असेल, जास्त उत्पन्न होत असेल तर आपण ते त्या पद्धतीनं करतो। परंतु या ठिकाणी आपल्याला बियाणं वाचवून सुद्धा थोडासा अंतरामध्ये फरक करून आपण मोठ्या प्रमाणावरती चांगलं उत्पन्न सोयाबीनचं घेऊ शकतो। आता मग बरेचसे शेतकरी 30 किलो बियाणं लावतात, त्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की बाबा कमी जर बियाणं केलं तर उत्पन्न घटेल का? तर अशा संदर्भातलं कोणतंही होत नाही, उलट उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढते आणि म्हणून हे अंतराचं अतिशय महत्वाचं आहे। परंतु हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये येऊ शकतो की मोठ्या प्रमाणावर बियाणं जास्त कमी होतं, म्हणजे जवळपास 33%, म्हणजे 100तले 33 गेले, इतकं उत्पन्न इतकं बियाणं आपल्याला कमी लागतंय। तर आपण दुसऱ्या पद्धतीनं करू शकतो। 3 ओळी आपल्याला सोयाबीनच्या लावायच्या आणि एक ओळ मोकळी सोडायची। एक पट्टा पेर पद्धत आहे, म्हणजे 3 ओळी लावायच्या, परत काय करायचं, एक ओळ सोडायची, परत 3 ओळी लावायच्या, परत एक ओळ सोडायची। याच्यामध्ये सुद्धा जवळपास 25% पर्यंत बियाण्याची बचत होते। आणि पुढचा विषय असा आहे की 4 ओळी लावायच्या आणि 5वी ओळ मोकळी सोडायची। म्हणजे याच्यामध्ये काय होतं, 4 ओळी लावल्यानंतर 5वी ओळ मोकळी सोडतो, परत 4 ओळी लावायच्या। या पद्धतीनं सुद्धा आपल्याला अंतर मेंटेन करता येतं। याच्या पुढे जाऊन आपण 5 ओळी लावू शकतो, म्हणजे जर समजा आपण 2 ओळी लावल्या, एक ओळ सोडली तर 33% बियाण्याची बचत होत आहे। जर आपण 3 ओळी लावल्या, एक ओळ सोडली तर आपलं 25% बियाण्याचं बचत होत आहे। त्याच्यानंतर 4 ओळी लावल्या आणि एक ओळ आपण सोडली तर त्याच्यामध्ये जवळपास 20% बियाण्यांची बचत होत आहे। तर असं आपण 5-6 ओळी नंतर सुद्धा एक ओळ सोडू शकतो आणि आपल्या मनामध्ये जर याविषयी काही शंका असली तर ती आपण पहिल्या वर्षी 4-5 ओळी नंतर ओळ सोडून त्या पद्धतीनं आपण अंतर राखू शकतो। आता या पद्धतीचे फायदे काय आहे तर या पद्धतीचे फायदे असे आहेत
की याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं हवा जी आहे ती खेळती राहते. आणि हवा आणि सूर्यप्रकाश याची गरज पिकाला असतेच. आपण पाणी देतो, आपण खत देतो, परंतु हवा आणि सूर्यप्रकाश जे मोफत आहे त्याच्यावरती आपलं थोडंसं लक्ष जे आहे ते कमी असतं. आणि म्हणून शेतकरी बांधवांना मी विनंती पण करेन की अंतराच्या संदर्भामध्ये त्यांनी चांगली भूमिका यावेळेस घेतली पाहिजे. आणि अंतर जर आपण चांगल्या पद्धतीनं राखू शकलो तर उत्पन्नामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सोयाबीन 30-40 दिवसाचं झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जाता येत नाही. आपल्याला धुऱ्यावरून शेती करावी लागते. आपण बाहेरूनच शेती करतो, त्याचं निरीक्षण करू शकत नाही, तिथं जाऊ शकत नाही, तिथं पाहू शकत नाही, फवारणी व्यवस्थित होत नाही. त्या पिकामध्ये जाण्याचा धोका आपल्याला असतो. तिथे साप, विंचू अशासारखे प्राण्यांचा दंश आपल्याला होऊ शकतो. तर ते सुद्धा याच्यामध्ये आपल्याला जी आपण मोकळी ओळ सोडलेली आहे त्याच्यामधून आपल्याला आंतरमशागत चांगल्या पद्धतीनं करता येते. त्यामधून आपल्याला फिरता येते, त्यामधून निरीक्षण चांगलं करता येते आणि या सगळ्या गोष्टी आपण या पद्धतीमध्ये करू शकतो. दुसरी गोष्ट, जी आपण ओळ सोडली आहे तिथं जर आपण चर काढून घेतला किंवा नाली काढून घेतली तर पावसाचं येणारं पाणी जे आहे ते पाणी त्या ठिकाणी साचून राहील आणि मग खंड जर पडला तर त्यावेळेस आपल्याला बाजूला ते पाणी भेटेल आणि पाण्याचं आणि मातीची जी धूप होते त्याचं सुद्धा मूलस्थानी जलसंधारण त्या ठिकाणी होईल. तर ह्या सगळ्या फायद्यांमुळे आपण अंतराच्या संदर्भामध्ये या पद्धतीची भूमिका घेतली पाहिजे. आणि अंतरानंतर आपण बियाणं जे घेतो, मी बियाणं थोडंसं कमी लागेल बाबा या पद्धतीनं आपल्याला सांगितलं की बियाणं 30 किलोच वापरलं पाहिजे असं नाही. आता जर या पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला 30 किलोच बियाणं वापरायचं असेल तर आपण 30 सेंटीमीटर वरती सुद्धा 2 ओळी लावून तिसरी ओळ मोकळी सोडू शकतो. म्हणजे बियाणं तेवढंच लागेल परंतु आपले एक ओळ सोडल्या जाईल. आणि याच्यामध्ये मेन महत्वाचा फायदा जो होत असतो तो फायदा हा असतो की बॉर्डर इफेक्ट ज्याला म्हणतो आपण, हा बॉर्डर इफेक्ट या ठिकाणी भेटत असतो. म्हणजे दोन्ही इकडून जागा जर चांगली सुटली तर हवा आणि सूर्यप्रकाश सगळ्या ठिकाणी पोहोचतो आणि पिकाचं उत्पन्न चांगल्या पद्धतीने येतं. पिकाची वाढ जी आहे ती जोमदार पद्धतीनं होते आणि या पद्धतीनं आपल्याला समोर जाता येतं. आता सोयाबीन पिकामध्ये आपण जर विचार केला तर बियाण्याच्या निवडीनंतर, अंतराच्या निवडीनंतर आपण जर विचार केला तर याच्यामध्ये बीज प्रक्रिया हा सुद्धा महत्वाचा भाग येतो. आजकाल बियाण्यांना बीज प्रक्रिया होऊन येते पण ती रासायनिक बीज प्रक्रिया असते आणि म्हणून आपण बियाणे लावायच्या आधी आपण जीवाणूंची बीज प्रक्रिया करून घेतली पाहिजे. मग सोयाबीन आहे तर तिथं रायझोबियम येतं, पीएसबी येतं म्हणजे फॉस्फरस विरघळणारे जीवाणू येतात आणि केएमबी येतं, पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया. तर याची आपण बीज प्रक्रिया त्या ठिकाणी करून घेतली पाहिजे. आता तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की बाबा शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ व गोमटी. बीज शुद्ध आहे आणि त्याला बीजाला प्रक्रिया जर आपण केली तर अजून चांगल्या पद्धतीनं आपल्याला फायदा मोठ्या प्रमाणावर होतो. जमिनीमध्ये आपण शेती करत असताना जमीन आहे तिच्यामध्ये आपण तिन्ही सुपीकता साधल्या पाहिजे. म्हणजे भौतिक सुपीकता पण साधली पाहिजे, रासायनिक सुपीकता पण साधली पाहिजे आणि जैविक सुपीकता पण साधली पाहिजे. जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं उपयुक्त जीवाणूंचं प्रमाण राहील आणि उपयुक्त जीवाणूंचं प्रमाण जर त्या ठिकाणी राहिलं तर खत जे आहे ते उपलब्ध स्वरूपामध्ये पिकांना मिळतील. आणि त्यासाठी आपण जीवाणूची प्रक्रिया या ठिकाणी केली पाहिजे. कारण आपण जाणता की जमिनीमध्ये जर हानिकारक जीवाणू असले तर त्याच्यामुळे काय होतं की रोग पसरतात, मूळसळ होते, मर होते या पद्धतीनं. तर जास्त जर आपण त्या ठिकाणी चांगले जीवाणू ठेवले तर मोठ्या प्रमाणावर पिकाला फायदा होतो. मग याच्यामध्ये कशाची करायची बीज प्रक्रिया, तर रायझोबियम आहे, पीएसबी आहे, केएमबी आहे आणि ट्रायकोडर्माची सुद्धा आपण याच्यावर बीज प्रक्रिया करू शकतो. फक्त आपल्याला बियाणं ज्या दिवशी पेरायचं आहे आपल्याला ही प्रक्रिया आहे त्याच दिवशी करायची आहे आणि बियाणं लावायच्या आधी करायची आहे. तर याच्यामध्ये आपण या पद्धतीनं पावडर फॉर्म मध्ये जर आपलं जीवाणू खत असेल तर पावडर फॉर्म मध्ये आपण ते लावू शकतो. गुळाच्या पाण्यामध्ये आपण हलक्या हाताने त्याला चोळू शकतो. आणि जर आता मार्केटमध्ये जे आहे ते द्रवरूप स्वरूपातील जीवाणू खतं येत आहेत तर ते जीवाणू खतं सुद्धा आपण वापरू शकतो. फक्त त्याला पाणी लावणं टाळायचं आणि त्या पद्धतीनं त्याची बीज प्रक्रिया करून लगेच त्याला थोडस वाढवून त्याला लगेच लावायचं, पेरणीसाठी घ्यायचं. तर याच्यामध्ये बीज प्रक्रिया हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. आता बरेच शेतकरी जे आहेत, बरेच शेतकरी ट्रॅक्टरनी पेरणी करतात, काही शेतकरी बैलजोडीने पेरणी करतात आणि आता तो सोयाबीन मध्ये टोकन पद्धतीची पण पेरणी आता लोक करायला लागले आहे, शेतकरी बांधव करायला लागले आहे.
तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की सोयाबीन पेरत असताना खोली जी आहे ती खोली अतिशय महत्वाची आहे, की जास्त खोल बियाणं पडता कामा नये. आणि जास्त खोल जर पडलं तर मग उगवणीच्या संदर्भामध्ये प्रॉब्लेम्स निर्माण होतात. म्हणून वापशावर पेरणी करायची आणि खोलीचं अंतर जे आहे, खोली जी आहे ते साधारणतः 3 सेंटीमीटर ते 5 सेंटीमीटर या दरम्यान आपण ठेवली पाहिजे. ट्रॅक्टरच्या पेरणीमध्ये कधी कधी जास्त खोलवर बियाणं पडतं आणि मग उगवणीचा प्रॉब्लेम जो आहे तो आपल्याला भेडसावतो. तर त्या दृष्टीने आपण थोडीशी काळजी घेतली पाहिजे त्या ठिकाणी. आता मी ज्या पद्धती सांगितल्या की जोडओळ पद्धत सांगितली, पट्टापेर पद्धत सांगितली, एक ओळ सोडायची सांगितली, 5 ओळीनंतर एक ओळ सोडायची सांगितली, 4 ओळीनंतर एक ओळ सोडायची सांगितली. तर याच्यामध्ये अतिरिक्त फायदा आपल्याला असा होतो की याच्यामध्ये आपल्याला स्प्रिंकलर वगैरे लावायचं असलं तर पाईपसाठी जी जागा राहत नाही आपल्याला, ती जागा सुद्धा याच्यामध्ये आपल्याला ठेवता येते आणि त्या जागेमध्ये आपण पाईप अंथरून स्प्रिंकलरनी पाणी देण्याचं, त्याचं पाण्याचं व्यवस्थापन करण्याचं वैशिष्ट्य याच्यामध्ये साधू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की पाणी देत असताना किंवा खताचं व्यवस्थापन करत असताना किंवा आंतरमशागत करत असताना, डवऱ्याचा फेर देत असताना, तणांचं नियोजन करत असताना याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला फायदा होतो. आणि म्हणूनच या पद्धतीनं आपण जर मशागत केली, या पद्धतीनं आपण लागवड केली, या पद्धतीनं आपण नियोजन केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं सोयाबीनच्या पिकामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. आता याचा खताचं व्यवस्थापन कसं करायचं? खताचं व्यवस्थापन करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की सोयाबीनचं खताचं व्यवस्थापन करताना त्याचा जो डोस आहे 50, 75, 45 हा आपण व्यवस्थित पद्धतीनं दिला पाहिजे. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे नत्रस, पुरत, पालाश हेक्टरी जो डोस आहे तो व्यवस्थित पद्धतीनं केला पाहिजे. परंतु हे तेलबिया वर्गीय पीक आहे आणि म्हणून याच्यामध्ये आपण सल्फरचा उपयोग जरूर केला पाहिजे. सल्फरचा उपयोग जर आपण केला तर मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये सोयाबीनच्या उत्पन्नामध्येही आपल्याला फायदा होतो आणि म्हणून या पद्धतीनं आपण सोयाबीनची व्यवस्थापन केलं पाहिजे. आता सोयाबीन मध्ये बऱ्याच प्रकारच्या अळ्या येतात. लष्करी अळी येते, उंट अळी येते, केसाळ अळी येते. तर या मध्ये सुद्धा एकात्मिक व्यवस्थापनाचा आपण वापर केला पाहिजे. त्याच्यामध्ये महत्वाचं हे आहे की आपण शेतकरी बांधव फवारणीवरती जास्त लक्ष देतो. मग क्लोरपायरीफॉसची असेल, प्रोफेनोफॉसची असेल किंवा मग प्रोक्लेम असेल म्हणजेच इव्हॅमेक्टिन असेल. तर याच्या फवारणीवरती जास्त लक्ष देतो, पण एकात्मिक व्यवस्थापनावरती आपण जास्त लक्ष देत नाही. आणि म्हणून एकात्मिक व्यवस्थापनावरती जर आपण जास्त लक्ष दिलं तर मोठ्या प्रमाणावर फायदा याच्यामध्येही आपल्याला होतो. म्हणजे काय करायचं? तर म्हणजे आपण कामगंध सापळ्यांचा वापर करायचा, पक्षी थांबे आपल्या शेतामध्ये असले पाहिजे, त्याच्यानंतर स्प्रेइंग सुद्धा वापरल्या पाहिजे, त्याच्यानंतर जैविक सुद्धा वापरलं पाहिजे. असं एकात्मिक सगळ्या बाजूने आपण त्याचं व्यवस्थापन करून मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा घेतला पाहिजे. आता जर लष्करी अळी असेल, लष्करी अळी आली की आपली पानं पूर्ण छन्नी करून टाकते आणि मग पूर्ण पानं जी आहे ती चाळण झालेली असते, फक्त शिरा त्या काय तेवढ्या बाकी राहिलेल्या असतात. तर याच्यासाठी कामगंध सापळा वापरत असताना काय केलं पाहिजे? कोणता लूर वापरला पाहिजे? बऱ्याच वेळेस आपण असं पाहतो की लूरची डेट पण संपून जाते. 25 दिवसाचा लूर असतो पण तो परत बदलला जात नाही. तर मग याच्यामध्ये कसं करता येईल? तर साधारणतः पिकाच्या 1 फुटावरती कामगंध सापळा आला पाहिजे आणि 1 फुटावरती आपण तो लावला. जसं जसं पीक वाढत जाईल तसं तसं त्याला वरती आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये लष्करी अळी असेल तर स्पोडोल्यूर जो आहे तो स्पोडोल्यूर आपण वापरला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला पतंगांना पकडता येईल. आणि पतंगांना जर पकडलं तर त्यांचा संबंध येणार नाही आणि समोरचे जे अंडी आहेत ती अंडी येणार नाही आणि अंडी नाही तर मग अळी पण नाही. या पद्धतीनं तुमचा पिकाचा, आपल्या सोयाबीनचा त्यापासून बचाव होईल, मोठ्या प्रमाणावर बचाव होईल. आता पक्षी थांबे कशासाठी? तर पक्षी थांबे यासाठी की पक्षी थांबे जर आपण बसवले, साधारणतः 6-7 फुटावरती आपण सोयाबीन मध्ये ठिकठिकाणी पक्षी थांबे बसवले तर पक्षी येतील तिथं, पक्षी थांबतील, पक्षी अळ्या वेचतील आणि नैसर्गिकरित्या जे आहे, नैसर्गिकरित्या आपलं अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन त्या ठिकाणी होईल. तर ह्या महत्वाच्या गोष्टी आपण सोयाबीन मध्ये करू शकतो. आणि त्याचबरोबर आपण आता कपाशीकडे थोडस वळूया. कपाशीमध्ये जर आपण विचार केला, आपण व्हेरायटी सिलेक्शन जेव्हा करतो, बियाण्याची निवड जेव्हा करतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे. आपण बियाण्याची निवड आपल्या भागामध्ये जी व्हेरायटी चांगली आहे, आपल्या भागामध्ये जी जात चांगली चालते त्या जातीची निवड केली पाहिजे. परंतु त्याच्या आधी काही गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे आपलं स्पेसिंग काय आहे, आपलं अंतर काय आहे. नाही तर काय करतो की पसरणारी जी व्हेरायटी आहे, जी बियाणे आहे
ते आपण कमी अंतराच्या याच्यावर लावून बसतो आणि मग त्यावेळेस प्रॉब्लेम होते. म्हणून आपण अंतराचा विचार केला पाहिजे, आपल्या एरियाचा विचार केला पाहिजे, आपल्या एरियामध्ये कोणती चांगली येते, त्याच्यानंतर आपली जमीन कशी आहे तेही पाहिली पाहिजे, भारीची आहे, काळीची आहे की मीडियम आहे, मध्यम आहे, या गोष्टीचा सुद्धा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याकडे पाणी आहे का, कारण आपण जर पाणी कमी असेल, पाणी नसेल आणि जर इरिगेशनची व्हेरायटी आणली तर तो सुद्धा प्रॉब्लेम होतो. म्हणून ते सुद्धा गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि किडी व रोगांना ती प्रतिबंधक आहे का, याचा सुद्धा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. तर साधारणतः आपण अंतर पाहून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण जमीन आपली कशी आहे ते पाहून घेतलं पाहिजे. त्यानंतर आपण आपल्याकडे पाण्याची उपलब्धता किती आहे ते पाहून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर कीड व रोगांना रेजिस्टंट आहे की नाही, प्रतिबंधक आहे की नाही ते पाहून घेतलं पाहिजे. आपल्याला लवकरची व्हेरायटी लावायची आहे ते पाहून घेतलं पाहिजे. आपल्याला जास्त वेळेची लेटची व्हेरायटी पाहिजे आहे का ते पाहून घेतलं पाहिजे. आपल्याला यानंतर ती स्ट्रेट आहे की स्प्रेडिंग आहे, म्हणजे पसरणारी आहे की सरळ आहे, हे सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहून घेतलं पाहिजे. आणि एवढं सगळं झाल्यानंतर मग आपण त्या ठिकाणी व्हेरायटीचं सिलेक्शन जे आहे, बियाण्यांचं सिलेक्शन जे आहे ते आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा व्हेरायटी आहे. आता मार्केटमध्ये बऱ्याचशा व्हेरायटी आहे. पारस ब्रह्मा आहे, मल्लिका आहे, अजित 155 आहे, राशी 659 आहे, अंकुर 651 आहे, एटीएम आहे. तर या सगळ्या व्हेरायटी आहे. याच्यामधून चांगल्या व्हेरायटीची किंवा मग मार्केटमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हेरायटी आहेत. त्याच्यामधून तुम्ही आपल्या भागामध्ये जी चांगली लागते, आपल्या भागामध्ये जी चांगलं उत्पन्न देते त्या व्हेरायटीची निवड या ठिकाणी केली पाहिजे. त्याच्यामध्ये सुद्धा कपाशीमध्ये सुद्धा लागवडीच्या अगोदर आपण बीज प्रक्रिया करून घेतली पाहिजे. बीज प्रक्रिया करत असताना काही गोष्टी आपण ज्या सोयाबीन मध्ये पाहिला त्याच पद्धतीने आहे, परंतु सोयाबीन मध्ये आपण रायझोबियमची प्रक्रिया पाहिली आणि याच्यामध्ये आपल्याला रायझोबियम वापरत नाही, आपण ते याच्यामध्ये ॲझेटोबॅक्टर वापरतो आणि म्हणून ॲझेटोबॅक्टर याच्यामध्ये एक ऍड होईल. त्याच्यानंतर ट्रायकोडर्मा, पीएसबी आणि केएमबी हे तर आपण याच्यामध्ये वापरू शकतो. तर या पद्धतीनं कपाशीच्या बियाण्याला सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं बीज प्रक्रिया आपण केली पाहिजे. कारण इमिडाची बीज प्रक्रिया ही त्याच्यामध्ये येतेच, पाकिटासोबतच असते, झालेली असते. परंतु जीवाणू खतांची प्रक्रिया जी आहे ती आपल्याला आपल्या ठिकाणी करावी लागते आणि म्हणून जीवाणूची बीज प्रक्रिया आपण या ठिकाणी करून घेतली पाहिजे. आता आपण कपाशीच्या संदर्भामध्ये बोलत असताना सुरुवातीला आपल्याला बोंडअळीचा जास्त त्रास होता, परंतु त्यानंतर 2003 नंतर बीटी आल्यानंतर आपल्याला रसशोषक किडींचा फार मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव या ठिकाणी झाला. सुरुवातीच्या काळामध्येच आपल्या कपाशीवरती तुडतुडे येतात आणि तुडतुडे येतात आणि मग ते मोठ्या प्रमाणावर रसशोषण करतात. तिरप्या चालीचे तुडतुडे अतिशय मोठ्या प्रमाणावर रसशोषण करत असल्यामुळे, ते पानाच्या खाली राहून रसशोषण करत असल्यामुळे पान जे आहे आपलं ते अतिशय पानाच्या कळतीच्या नंतर लाल वागतं आणि मग मोठ्या प्रमाणावर येते. याच्यामध्ये आपल्या फुलकी पांढरी माशी येते. तर हे सगळे जे रसशोषण करणारे किडी आहे यांचा सुद्धा आपण व्यवस्थित बंदोबस्त केला पाहिजे. साधारणतः रसशोषण करणारे किडी जे आहे आणि एक सुटून गेलंय की याच्यामध्ये मिलीबग म्हणजे पिठ्या ढेकून सुद्धा येतो आणि पिठ्या ढेकून जर आपण पाहिला असेल तर पिठ्या ढेकून साधारणतः धुऱ्याच्या साईडनं आपल्याला पहिल्यांदा प्रवेश केलेला आणि काटक असलेली कीड आहे. तर याचं सुद्धा व्यवस्थापन आपण मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीने करू शकतो. आता तुम्हाला माहित आहे रसशोषण किडीचा प्रादुर्भाव झाला की आपण साधारणतः सुरुवातीच्या काळामध्ये इमिडा वापरतो किंवा थायमिथोक्झाम वापरतो. त्यानंतरच्या काळामध्ये ऍसिफेट आहे, ऍसिफेट प्लस ऍसिडामिप्रिड आहे. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल आपण यासाठी वापरू शकतो. परंतु याच्यावर सुद्धा आपण दुसरी गोष्ट जर विचार केला, एकात्मिक व्यवस्थापनाकडे जर आपण गेलो, सुरुवातीपासून करण्याच्या व्यवस्थापनाकडे जर आपण गेलो तर आपल्याला पिवळे आणि निळे चिकट सापळे याचा सुद्धा याच्यामध्ये अंतर्भाव करता येईल. आता पिवळे आणि निळे चिकट सापळ्यानं काय होणार आहे, तर साधारणतः सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तुमचं किडीचं व्यवस्थापन जे आहे, कारण हे रसशोषण करणारे किडी या पानावरून त्या पानावर, या झाडावरून त्या झाडावरती उडत असतात आणि म्हणून मग उडत असताना पिवळे सापळे जर असेल, पांढरी माशी सारखी माशी असेल, ती पिवळ्या रंगाकडे जास्त आकर्षित होते, तर ती त्या ठिकाणी चिकटून जाईल आणि तिचं नैसर्गिक जे आहे, नैसर्गिक तिचं जीवनमान संपून जाईल आणि आपल्याला नैसर्गिकरित्या फायदा होईल. त्यानंतर थ्रिप्स जर असेल तर थ्रिप्स हे निळ्या सापळ्याकडे, चिकट सापळ्याकडे आकर्षित होतात आणि मग ते तिकडे आकर्षित होतात
त्या पद्धतीनं त्याचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येईल, त्याची पुढची येणारी पिढी जी आहे ती आपल्याला रोखता येईल आणि एकात्मिक पद्धतीनं व्यवस्थापन आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. म्हणजे आपल्याला काय वापरायचं, नैसर्गिकरित्या त्याचं व्यवस्थापन करायचं, त्याच्यानंतर आपल्याला रासायनिक पद्धतीने त्याचं व्यवस्थापन करायचं. या सगळ्या पद्धतीनं त्याचं व्यवस्थापन करून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पिकाला त्याच्यापासून वाचवायचं आणि आपल्या उत्पन्नामध्ये आपल्याला वाढ करून घ्यायची. आता साधारणतः लागवडीच्या अंतराच्या वेळेस मी जे बोललो की लागवडीच्या अंतराच्या माध्यमातून आपण साधारणतः व्हेरायटी कशी आहे ती जर उभट असेल तर किती पद्धतीनं कशा पद्धतीनं लावलं पाहिजे, 3x1 वर लावलं पाहिजे, 3x1.5 वर लावलं पाहिजे, की 4x2 वर लावलं पाहिजे, की 4x1 वर लावलं पाहिजे, 5x1 वर लावलं पाहिजे, की 5x1.25 वर लावलं पाहिजे, या पद्धतीनं आपण व्हेरायटीच्या सोबत सोबत आपलं अंतर सुद्धा त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे आणि त्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे. आता कपाशीमध्ये जर आपण विचार केला तर कपाशीमध्ये साधारणतः आता काही वर्षापासून आपल्याला गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव दिसतोय आणि याच्यामुळे उत्पन्नामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आपलं नुकसान होतंय. ते गुलाबी बोंडअळीचं व्यवस्थापन सुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं, जे मागच मी बोललो सोयाबीनच्या संदर्भामध्ये, त्या पद्धतीनं करू शकतो. आपल्याकडे जुने कामगंध सापळे असतील तर त्यातली फक्त ल्यूर जी आहे ती गुलाबी बोंडअळीची आपल्याला आणायची आहे आणि त्या पद्धतीनं त्याचं व्यवस्थापन आपल्याला करता येईल. हे कशासाठी लावायचं आहे, बरेच शेतकरी मी पाहिले की ते लावत नाही आणि ते लावत नाही कशामुळे, तर ते लावायचं पाहायचं. आपल्याला याच्यामध्ये निरीक्षण सुद्धा करता येतं की आपल्या शेतामध्ये किती पतंग आहे, किती पतंग आहे म्हणजे मग किती प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये होणार आहे, आपल्याला स्प्रेइंग घेता येईल का, आपल्याला त्याचं व्यवस्थापन करता येईल का. या पद्धतीनं आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचं नियोजन जे गुलाबी बोंडअळीचं आहे, कारण गुलाबी बोंडअळी नुसतं बोंडामध्ये जाते एवढंच नाही तर ते बिया सुद्धा त्याच्या खाते आणि त्याच्यामुळे बियांचं वजन जे आहे ते जवळपास 65 ते 67% असतं आणि 65 ते 67% वजन त्याचं असतं आणि रुईचं साधारणतः 35 ते 33% वजन असतं. त्याच्यामुळे तो सुद्धा महत्वाचा भाग आपल्याला या ठिकाणी पाहिला पाहिजे. आता पक्षी थांबे हे खरं तर जास्त खर्च लागणारी बाब नाहीये, परंतु पक्षी थांबे आपण साधारणतः करत नाही, परंतु अळ्या ज्या पिकामध्ये जास्त येतात त्या पिकामध्ये आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पक्षी थांबे आपण उभारले पाहिजे, जेणेकरून नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी अळ्यांचं नियोजन होऊ शकेल आणि मोठ्या प्रमाणावर आपल्याला फायदाही होऊ शकेल. आता मक्यामध्ये सुद्धा मक्याचं क्षेत्र तरी यावेळेस थोडं कमीच होत आहे, कारण अमेरिकन लष्करी अळी ही सुरुवातीपासून आपल्या या ठिकाणी होती आणि आता मका लागवड जी झालेली आहे त्याच्यावरती सुद्धा त्याचा प्रादुर्भाव होणारच आहे. याच्याही संदर्भात आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, याचंही एकात्मिक व्यवस्थापन आपण या ठिकाणी केलं पाहिजे. याच्यामध्ये सुद्धा कामगंध सापळे असतील याचा वापर आपण केला पाहिजे, चिकट सापळ्यांचा वापर आपण केला पाहिजे. प्रकाश सापळ्यांचं सांगायचं राहून गेलं की प्रकाश सापळ्यांचा सुद्धा आपण वापर रात्रीच्या वेळी करू शकतो आणि या पतंगांना आकर्षित करून त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने करू शकतो. आता यानंतर जे आहे आपल्याला साधारणतः टोमॅटोच्या संदर्भात काही मी थोडं बोलणार आहे, त्यानंतर मग राजेंद्र पाटील बोलणार आहे आणि मग त्यानंतर परत फर्टिगेशन हा विषय सुरू होईल. तर टोमॅटोच्या संदर्भामध्ये बोलत असताना टोमॅटो हे सुद्धा पीक जे आहे मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये लागते आणि याच्यामध्ये दरवर्षी टोमॅटो लावणारे सुद्धा नागअळीनी अतिशय परेशान असतात. पंकज जी, हम आपको देख नहीं पा रहे हैं, आपकी फोटो नहीं आ रही है. आपल्याला माहित असते सुरुवातीला येते, नर्सरीतून येते किंवा लावल्याबरोबर येते आणि आपल्या पानांवरती जे आहे ते नागमोडी वळणाचे, म्हणजे ही पानामध्ये जाऊन तो हिरवा जे हे पानाचे पापुद्रे खाऊन टाकते आणि सगळ्या पांढऱ्या रेघोट्या ज्या आहेत आपल्या याच्यावर, आणि याच्यामुळे काय होतं, आपला धोका काय होतो, सुरुवातीच्याच काळामध्ये आपल्या पिकाला सेटबॅक बसतो आणि साधारणतः प्रकाश संश्लेषणाची क्रिया जी आहे, अन्न बनवण्याची क्रिया जी आहे ती त्याच्यामध्ये प्रॉब्लेम मध्ये येते. आणि म्हणून याच्यासाठी सुद्धा आपल्याला सुरुवातीपासून नियोजन आपण करू शकतो. सुरुवातीपासून कसं नियोजन करायचं आहे, तर सुरुवातीपासून आपल्याला काय करायचं आहे तर याचं एकात्मिक नियोजनाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. याच्यामध्ये आपण ट्रॅप जे आहे याचे सुद्धा टुटा ऍब्सोल्युटा म्हणून आहे, त्याचा ट्रॅप सुद्धा आपल्याला येतो. तो ट्रॅप जर आपण लावला तर सुरुवातीलाच त्याची माशी जी आहे ती माशी आपण ट्रॅप करू शकतो आणि ती माशी जर आपण ट्रॅप केली तर मोठ्या प्रमाणावरती होणारं नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती आपल्याला टाळता येतं. दुसरी गोष्ट, सुरुवातीलाच येणारा अर्ली ब्लाइट जो आहे हा सुद्धा याच्यामध्ये टोमॅटोवर मोठ्या प्रमाणावर येतो आणि दरवर्षी येतो. त्याचं सुद्धा नियोजन चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता येतं. अल्टरनेरिया सोलॅनी या बुरशीपासून होणारा हा रोग आहे,
याचं सुद्धा याच्यावरती गोलाकार आपल्याला डार्क असे रिंग सारखे रिंग त्याच्यामध्ये दिसतात. तर त्याचं सुद्धा नियोजन चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो सुरुवातीपासून. त्याच्यामध्ये आपण साधारणतः मँकोझेब, कॉपर या पद्धतीच्या बुरशीनाशकांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर आपण त्याचं व्यवस्थापन या ठिकाणी करू शकतो. मी याच्यानंतर सुरभी मॅडमला विनंती करतो की त्यांनी राजेंद्र पाटील सरांना निमंत्रित करावं. यानंतर शेतकरी बांधवांना यानंतर फर्टिगेशन हा विषय मी घेणार आहे, तरी आपण उपस्थित राहावे. स्वागत है राजेंद्र आपका। और जैसा कि अभी पंकज जी ने बताया कि हम बात करेंगे कि किस तरीके से हम अपनी फसल में किस तरीके से पाइप का इस्तेमाल सही तरीके से कर सकते हैं, ताकि इन सारी बातों को ध्यान में रखते हुए सही पाइप का इस्तेमाल करते हुए हमारे जो किसान भाई हैं वो अधिक से अधिक उपज प्राप्त कर पाएं और एक सही तरीका अपना पाएं अपनी खेती और किसानी के लिए। तो चलिए शुरू करते हैं। जी हाँ सर बताएं। हेलो जी पंकज जी कहें। ठीक है राजेंद्र, हम शुरू करते हैं, तो प्लीज शुरू करें। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मॅडम स्क्रीन शेअरिंग तर आपण आजच्या मॅडम स्क्रीन शेअरिंग स्टार्ट करू। नमस्कार शेतकरी बंधूंनो, तर आपण शेतीमध्ये पाईपलाईनची व्यवस्था करतो, म्हणजे पाणी व्यवस्थापन जे करतो, पाणी व्यवस्थापन करताना आपल्याला कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची। तर पाणी व्यवस्थापन करताना आपल्याला मेनली ज्या गोष्टी पाहायच्या आहेत त्या आपण याच्यामध्ये पाहणार आहेत। पहिल्यांदा तर काय होतं की आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो, म्हणजे कुठलाही शेतकरी बांधव असेल आमचे जे मार्केटमध्ये जातात, मार्केटमध्ये गेल्यानंतर त्यांच्या मनात एक 3 प्रश्न नेहमीच येतात की आपण पाईपलाईन करतो, तर पाईपलाईन करतेवेळी आपल्याला कुठल्या गोष्टींचा विचार करावा लागेल आणि कुठल्या गोष्टींचा विचार केल्याने आपली पाईपलाईन व्यवस्थित सुरळीत चालेल। महत्वाचे म्हणजे 3 प्रश्न हे जे प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये, एक म्हणजे आपल्याला लागणारा पैसा किती लागणार आहे, आपण जो पाईप घेतोय एवढा पैसा खर्च करून त्या पाईपची क्वालिटी कशी असणार आहे, आणि तिसरं म्हणजे आपण ज्या कंपनीकडून किंवा ज्या डीलरकडून आपण पाईप घेतोय तर त्यांची सर्व्हिस आपल्याला काय मिळणार आहे। आपण फक्त या गोष्टीमध्ये नाही म्हणू शकणार की पैसा म्हणजे जास्त पैसा किंवा कमी पैसा लागणार आहे। आता आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला 2 प्रकारचे पाईप भेटतात। एक तर त्याची एक पाईप असेल जो स्वस्त असेल, एक असेल थोडा महागडा असेल। स्वस्त पाईप असा असेल की तो तुम्हाला 2 वर्ष किंवा 4 वर्ष 5 वर्ष चालेल। एखादा महागडा पाईप जो BIS स्टँडर्डने बनवलेला असेल, तो जर आपण पाईप घेतला तर तुमचा तोच पाईप 25 ते 30 वर्षापर्यंत तुम्हाला सर्व्हिस देऊ शकतो, म्हणजे लॉंग टर्म साठी तो तुम्हाला सर्व्हिस देत असेल। तर आपण स्वस्तकडे न जाता एक जो चांगल्या प्रतीचा पाईप आहे त्याकडे गेलेलं कधीही व्यवस्थित असेल। दुसरी गोष्ट म्हणजे क्वालिटी। आता क्वालिटी ही पाईप पाहिल्यानंतर आपल्याला लगेच समजू शकणार नाही, परंतु ज्या कंपनीकडे अशी व्यवस्था असेल की जी ऑटोमेशन पद्धतीने, म्हणजे ज्यामध्ये मनुष्याचा कुठेही हस्तक्षेप होणार नाही असा पाईप जर बनवत असतील, तर म्हणजे पाईप रॉ मटेरियल टाकल्यापासून तर डायरेक्टली पाईप बाहेर पडेपर्यंत माणसाचा कुठेही हस्तक्षेप होत असेल तर आपल्याला समसमान पाईप मिळेल, आणि तो एक क्वालिटीचा पाईप असल्यामुळे म्हणजे जी तुमची पाईपलाईन चालणार आहे ती तुमची लॉंग लाईफ आणि चांगल्या प्रतीची तुम्हाला सर्व्हिस देणार आहे। तिसरं म्हणजे सर्व्हिसेस, म्हणजे कंपनीकडून किंवा तुमच्या कास्ताच्या डीलर म्हणजे कुठल्याही डीलरकडून तुम्हाला सर्व्हिसेस कुठल्या मिळणार आहेत। तर सर्व्हिसेसमध्ये आजच्या तारखेमध्ये बहुतेक अशा कंपन्या आहेत की ज्या बाहेरच्या राज्यातील किंवा दुसरीकडच्या कंपन्या असतील, त्या सुद्धा आपल्याला स्वतः शेतामध्ये जाऊन तुम्हाला सर्वे किंवा डिझाईन करून देतात। त्यानंतर तुम्हाला इन्स्टॉलेशन करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची ह्या ते तुम्हाला सांगतात। तर असं जे तिघांचं जे कॉम्बिनेशन तुम्हाला जिथे व्यवस्थित मिळेल असा क्वालिटीचा किंवा अशा दर्जाचा पाईप तुम्ही घ्यावा असं मला वाटतं। यामध्ये आता आपण जेव्हा पाईपलाईन करतेवेळी मेनली कुठले घटक आपल्याकडे असतात,
एक तर आपल्याकडे एक वॉटर सोर्स असेल, वॉटर सोर्स उचलतायत आणि आपण एक तर विहिरीतून उचलतो, नदीतून उचलतो, धरणातून उचलतो किंवा आपण एका शेतामधून दुसऱ्या शेतामध्ये पाईपलाईन करतो. आता ही पाईपलाईन करताना आपल्याला अ, आपण पंपच्या साहाय्याने हे पाणी शेतापर्यंत नेतोय. आता हे सर्व जे करताना आता एक 2-4 किंवा 5 किलोमीटरची किंवा मोठी लाईन करत असताना आपल्याला प्रॉपरली ॲक्चुअली शेतकऱ्यांची एक पद्धत कशी असते, की शेजारच्याने केलं तेच मी करणार. पण तसं न करता आपण त्याचा प्रॉपर एक आधुनिक पद्धतीने सर्व्हे किंवा डिझाइन करून घ्यावं. सर्व्हे आणि डिझाइन केल्यानंतर तुम्हाला काय फायदा होणार आहे? याच्यामध्ये एक तर तुम्हाला कोणत्या क्लासचा पाईप म्हणजे किती प्रेशर केजीचा पाईप 8 केजी, 6 केजी, 4 केजीचा पाईप किती लागतील? ते कुठे टाकायचे याबद्दल एक मार्गदर्शन भेटेल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पंप जो आणायचा आहे बाजारातून, तो किती हेडचा किंवा डिस्चार्जचा असावेल, याबद्दल एक मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. पंप सिलेक्शन करताना त्या गोष्टी ज्या असतात त्या सुद्धा तिथं सांगितल्या जातील. तर या प्रकारे ज्या सर्व्हिस असेल, ही सर्व्हिसेस कास्तामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये मिळते. तर या सर्व्हिसचा तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही जे आमचे कास्ता प्रतिनिधी आहेत लोकल लेव्हलला किंवा कास्ता डीलर्स आहेत किंवा आमचा जो टोल फ्री नंबर आहे यावर तुम्ही संपर्क साधून आमच्याशी तुम्ही जोडू शकता. आता हे झालं की आम्ही तुम्हाला पाईप दिला, कुठल्याही कंपनीने पाईप घेतला, एका कस्टमरला पाईप दिलेला आहे. हा पाईप दिल्यानंतर इथं आपलं काम संपायला नकोय. कारण की इन्स्टॉलेशन करणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. जर आपण एखादी महागडी कार घेतोय आणि जर आपल्याला ती चालवता येत नसेल तर त्याचा काही फायदा होणार नाही. त्याचप्रमाणे आपण इन्स्टॉलेशन करतेवेळी आपल्याला काही प्रिलिमिनरी गाईडलाईन्स हव्या असतात. म्हणजे पाईपलाईन कशी टाकायची, एअरवाल कुठे टाकायची, किती टाकायची, नंतर नॉन रिटर्न व्हॉल्व टाकायची, किती टाकायची, कुठल्या तुम्हाला सांगायला पाहिजे. तर त्या दृष्टीने आपण इन्स्टॉलेशन करतेवेळी कुठल्या काळजी घ्यायला पाहिजेत तर एक पाहूयात. इन्स्टॉलेशन करताना सर्वात महत्वाचा पहिला सोपा मुद्दा आहे, की आपण जे पाईपलाईन करतो ते पाईपलाईन करताना पाईपचं सॉकेट कुठल्या साईडला असायला पाहिजे. तर पाईपचं सॉकेट आपण कधीही हे पंपच्या साईडने असायला पाहिजे. ते कधीही शेताकडे नसून पंपच्या साईडने असायला पाहिजे. जेणेकरून तुम्ही जेव्हा पंप सुरू करता तर एका पाईप मधलं पाणी दुसऱ्या पाईप मध्ये टाकलं जातं. ते पाणी टाकलं गेल्यामुळे तुमच्या ज्या पाईपचे जिथे जॉईंटिंग असेल त्या जागेवर हॅमरिंग न होता तो पाईप डायरेक्टली म्हणजे दुसऱ्या पाईप मध्ये पाणी गेल्यामुळे हॅमरिंग होत नाही आणि सॉकेट मधून तुमचं पाणी लिकेज होत नाही. हे लिकेज कमी करण्यासाठी अजून एक मार्केटमध्ये एक फायदा आहे की ज्या पाईपची सॉकेट लांब असतील अशा प्रकारचा पाईप जर तुम्ही निवडला तर तुम्हाला फायदा होईल. तर हे झालं तुम्ही सॉकेट कुठल्या साईडने करावं. त्यासोबत तुम्ही प्रत्येक पाईपलाईन जोडताना एक नॉन रिटर्न व्हॉल्व जो पंपच्या नंतर आपण लावतो, नॉन रिटर्न व्हॉल्व एक कंपल्सरी म्हणून लावायलाच हवा. नॉन रिटर्न व्हॉल्व लावताना लावल्यामुळे तुम्हाला जो फायदा होतो तो असा की जेव्हा तुम्ही पंप बंद करतात तर पाईप मधलं पाणी जे ते उलट्या दिशेने वाहतं. हे उलट्या दिशेने वाहताना ते एकदम संथपणे नाही वाहत, तर ते पाईपला हॅमर करत वाहत आहे. हे हॅमर केल्यामुळे तुमच्या पाईपचे लिकेज वाढू शकतात. दुसरी गोष्ट, जेव्हा हे पाणी जर रिटर्न गेलं तर ते तुमच्या पंपवर पडतं म्हणजे इम्पेलरवर पडतं आणि त्यामुळे तुमचा पंप खराब होण्याचे चान्सेस सुद्धा वाढतात. तर ह्या गोष्टी होऊ नयेत म्हणून एक नॉन रिटर्न व्हॉल्व आवश्यक आहे. यामध्ये अजून एक गोष्ट होते की जेव्हा तुम्ही पाईप मधलं पाणी जेव्हा रिटर्न वाहत नाही, त्यामुळे काय होतं की जे तुमच्या पाईपमध्ये जी पोकळी निर्माण होते हवेची, ती हवेची पोकळी निर्माण न होता तुमचा पाईप सेफ राहतो शकतो. म्हणजे नॉन रिटर्न व्हॉल्वचे असे 2-3 फायदे आहेत. त्याच्यामुळे कंपल्सरी नॉन रिटर्न व्हॉल्व लावणे आवश्यक आहे. यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट की प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपण पाईपलाईन नेतोय, दुसऱ्यांच्या शेतात तिथे कुठे दुसरीकडून माळरानातून नेतो. तर पाईपलाईन किती खोलीवर टाकायला पाहिजे. तर पाईपलाईन जमिनीच्या आत टाकताना पाईपच्या वरच्या भागापासून ते जमिनीच्या भागापर्यंत वरच्या भागापर्यंत हे जे अंतर आहे हे अंतर 1.2 मीटर म्हणजे 4 फुटापर्यंत असायला हवं. याचा फायदा काय होणार आहे तर जेव्हा तुम्ही 1.2 मीटर किंवा 4 फुटाचं अंतर ठेवाल
किंवा तुम्ही मशागत जी करतात म्हणजे नांगाटी असेल, उखरटी असेल, तर यामध्ये तुमचा पाईप डॅमेज होणार नाही. डॅमेज न झाल्यामुळे तुम्हाला मेंटेनन्सचा प्रॉब्लेम येणार नाही. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही एअरवॉल लावतात, एअरवॉल लावताना सर्वांच्या डोक्यामध्ये एकच विचार असतो की एअरवॉल लावायचे कुठे. तर एअरवॉल लावताना सर्वात महत्वाची प्रॅक्टिस म्हणजे जर चढ उतार असेल तर अशामध्ये चढाच्या ठिकाणी जे तुमचा सर्वात उंचवटाचा भाग असेल अशा ठिकाणी एअरवॉल लावावा. एअरवॉल लावताना अजून एक काळजी घ्यायची आहे की आपण जो रायझर सिलेक्शन केलेला आहे, म्हणजे तुमचं खाली सर्व्हिस सॅडल असेल आणि जो रायझर असेल, तर रायझरच्या व्यासाचा जो होल आहे तो आपण पीव्हीसी पाईप मध्ये करावा किंवा कुठल्याही पाईप मध्ये करावा. बहुतेक शेतकऱ्यांची एक प्रॅक्टिस असते की एअरवॉल मोठा लावतात आणि होल खूप छोटा ठेवतात. तर ते न करता रायझरच्या व्यासाचा होल करावा. नंतर एअरवॉल एका ठिकाणून दुसरा एअरवॉल, 2 एअरवॉल मधलं अंतर किती असावं? तर हे साधारणतः 300 ते 350 मीटर अंतरावर तुमचा दुसरा एअरवॉल लावलेला असावा. यामध्ये कधी जर एखाद ठिकाणी हे अंतर कमी असेल तरी चालेल, जेणेकरून जर 350 मीटर अंतरापेक्षा जर कमी अंतरावर जर तुमचे 2 उंचवटे येत असतील तर तिथं सुद्धा तुम्हाला एखादा एअरवॉल एक्स्ट्रा लावावा लागू शकतो. त्यानंतर एअरवॉलची साईज, म्हणजे आपण कुठल्या साईजचा एअरवॉल सिलेक्शन करावा. जर तुमचा पाईप हा 200 mm चा असेल तर त्याला भागीला 4 म्हणजे 1/4 साईजचा एअरवॉल, म्हणजे हा 50 mm चा एअरवॉल तुम्हाला बसवावा लागेल. तर ह्या गोष्टी करत असताना आपल्या शेतकऱ्यांना अजून ज्या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय, बहुतेक वेळा असं होतं की 4-5 शेतकरी बांधव आपले एका स्ट्रेच मधून खोदकाम करतात. तर अशा वेळेस 2 पाईप मधलं अंतर किती असावं किंवा ट्रेनची रुंदी किती असावी, हे शेतकऱ्याच्या मनातला विषय असतो. तर त्याच्यामध्ये आपण काय करायचं की जो तुमचा पाईपचा व्यास असेल त्याची दीडपट करायची, अधिक 30 मिलीमीटर एवढं अंतर घेऊन तुम्ही जो ट्रेंच आहे तुमचा त्याची रुंदी करायला हवी. त्यानंतर पंपचं सिलेक्शन. आता पंप सिलेक्शन करताना आपण जे डिझाईन बनवून देतो त्या डिझाईन मध्ये हेड आणि डिस्चार्ज ह्या कॉम्बिनेशनचा पंप घ्यायला हवा. जर आपण 5 HP पंप मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर 5 HP मध्ये आपल्याला 2 प्रकारचे पंप मिळू शकतात. एक पंप जो असेल तो तुमचा 50 मीटर हेडचा असेल, दुसरा पंप असेल तर तुम्हाला 20 मीटरचं हेड देईल. म्हणजे त्याच्यामध्ये डिस्चार्ज कमी जास्त होऊ शकतो. म्हणून जो प्रॉपर हेड आणि डिस्चार्ज तुमच्या पाईपलाईनला हवा आहे त्यानुसारच तुम्ही पंप सिलेक्शन करावं. पंप सिलेक्शन चार्ट असतात आणि हे तुम्हाला हेड आणि डिस्चार्ज जे आहेत हे कुठून मिळतील? हे मिळतील तुम्हाला एक प्रॉपर सर्वे आणि डिझाईन करून घेतल्यानंतरच. त्यामुळे जर तुम्हाला कुठे मोठी पाईपलाईन करायची असेल तर यासाठी तुम्ही मार्केटमध्ये आमची कास्ता प्रतिनिधी असतील किंवा डीलर्स असतील किंवा आमचा टोल फ्री नंबर यावर तुम्ही संपर्क साधून आमच्यापर्यंत पोहोचू शकतात आणि या सर्व्हिसचा लाभ घेऊ शकतात. यानंतर मी सुरभी मॅडमला विनंती करेन की त्यांनी पंकजींना इंट्रोड्यूस करावं. धन्यवाद. तो इस तरीके से देखा आपने कि किस तरह पाइप का सही इस्तेमाल करके आप उस तरह की यील्ड ले सकते हैं, उस तरह से अपनी खेती से फसल प्राप्त कर सकते हैं जिस तरह से आपको मिलना चाहिए। कई बार बहुत सालों से काम करने वाले किसान भाई भी कुछ छोटी छोटी गलतियां पाइप के इंस्टॉलेशन में, जॉइंटिंग में हो जाती हैं, जिसके कारण हमें बड़ी समस्या का सामना करना पड़ सकता है। लेकिन अभी जो राजेंद्र ने जिस तरीके से चीजें बताई, मुझे पूरी उम्मीद है कि उस तरीके से काम करके पाइप संबंधी समस्याओं से आप निजात पा सकते हैं। तो चलिए फिर से एक बार जुड़ते हैं पंकज जी से और हम फर्टिगेशन के विषय में जानकारी प्राप्त करते हैं। ओवर टू यू पंकज जी। धन्यवाद सुरभी जी. फर्टिगेशन हा विषय आपण यासाठी घेतला आहे की आता लागवडी जवळपास झालेल्या आहे आणि ठिबकचा वापर करत असताना त्याचं 100% वापर झाला पाहिजे. त्याचं एकात्मिक वापर झाला पाहिजे. म्हणजे पाणी देणं, त्यासोबत सोबत खतं देणं आणि खतासोबत सोबत काही केमिकल सुद्धा देणं, तर या पद्धतीनं त्याचा वापर झाला पाहिजे. फर्टिगेशन काय हे आपण जाणता की इरिगेशनच्या पाण्यासोबत म्हणजे सिंचनाच्या पाण्यासोबत जे अन्नद्रव्य देतो आपण, आता तसं पाहिलं तर फर्टिगेशन ही
सगळ्या आता न्यूट्रिगेशनवर आली. म्हणजे न्यूट्रिएंट अप्लिकेशन म्हणजे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आपण जेव्हा सिंचनातून करतो तेव्हा त्याला न्यूट्रिगेशन असं म्हणतो. तर ही सगळ्या काय आहे, याचा वापर का केला पाहिजे, याच्यामुळे काय फायदा होतो, तर हे जाणून घेऊया आपण. साधारणतः नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, सीए, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, बोरॉन, मॉलिब्डेनम, कॉपर, Fe, Mn हे सगळे जे आहे अन्नद्रव्य 16-17 सिलिकॉन पण आपण आता आजकाल देतोय. तर या पद्धतीनं हे ठिबक मधून आपण देऊ शकतो. मग ठिबक तर आपण घेतलंय पाण्यासाठी, परंतु त्याच्या सोबत खताचं व्यवस्थापन त्या ठिकाणी आपण करू शकतो. साधारणतः फर्टिगेशन मध्ये काय होतं, तर आपल्याला हवं तेव्हा, हवं तिथं आणि हवं एवढं खत आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. आणि आजकालचा जो युग आलेला आहे ते कॉम्पिटिटिव्ह आहे. शेतीमध्ये सुद्धा भावाच्या संदर्भात असेल किंवा खर्चाच्या संदर्भात असेल, आपल्याला त्या पद्धतीनंच चालावं लागतं. तर त्याच्यामध्ये चमच्यानं खत आणि थेंबानं पाणी हे जर रसायन आपण जाणून घेतलं तर निश्चितपणानं आपण मोठ्या उत्पन्नाकडे ठिबक सिंचन पद्धतीच्या आणि फर्टिगेशनच्या माध्यमातून आपण जाऊ शकतो. तर ठिबक सिंचन पद्धतीमध्ये काय होतं की आपल्याला मोठ्या साधारणतः जर मोठी पिकं नसली आपली, म्हणजे द्राक्ष नसेल किंवा स्ट्रॉबेरी नसेल, अशी पिकं जर नसेल, कपाशीसारखं पीक असेल, ऊसासारखं पीक असेल, तर याच्यामध्ये आपण अतिशय कमी खर्चामध्ये फर्टिगेशन आपण करू शकतो. मग याच्यामध्ये पारंपरिक काही ग्रेड आहे, ज्या ग्रेड आपल्याला अतिशय कमी खर्चामध्ये पडतात. जसं युरिया आहे, हे विद्राव्य खत आहे. तर अशा पद्धतीचे काही खत आहे की जेणेकरून आपण ते फर्टिगेशनच्या माध्यमातून आपल्या पिकांना देऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं पिकाच्या अन्नद्रव्याचं व्यवस्थापन या ठिकाणी करू शकतो. आता याच्यामधल्या काही महत्वाच्या बाबी मी तुम्हाला सांगणार आहे. साधारणतः बऱ्याच ठिकाणी मी 15 वर्ष 16 वर्ष झाली काम करतोय, फर्टिगेशन मध्ये काम करतोय. त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रॉब्लेम्स शेतकऱ्यांना येतात. एका ठिकाणी मी गेलो होतो, तर त्या ठिकाणी डोजेस लिहून दिल्यावर मी निघून गेलो आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी त्या ठिकाणाहून मला फोन आला होता की आमचं खत जे तुम्ही सांगितलं ते विरघळतच नाही. आणि मग हे असं का होते, तर मग एक काही दिवसानंतर परत मी त्या ठिकाणी गेलो आणि ते खत विरघळून दाखवलं. तर याच्यामध्ये काय झालं होतं की तापमान आणि विरघळण्याची क्षमता याचा डायरेक्ट संबंध आहे. तापमान जर कमी असेल तर काय होतं, विरघळण्याचं प्रमाण कमी होतं आणि तापमान थोडंसं जास्त असेल पाण्याचं तर विरघळण्याचं प्रमाण त्या पद्धतीनं राहतं. आणि याच्यामध्ये अशी काही गोष्टी आहेत की साधारणतः काही खतं जर आपण पाण्यात पहिले टाकले तर ते खतं पाण्याचं टेम्परेचर हे एकदम कमी करतात. जे शेतकरी बांधव फर्टिगेशनचा उपयोग करत असेल त्यांनी पाहिलं असेल की युरिया जर आपण पाण्यामध्ये टाकला तर एकदम चिल्ड या पद्धतीनं पाणी ते तयार होतं. त्याच पद्धतीनं अजून 2 खतं आहे जी पाणी थंड करतात आणि म्हणून या पद्धतीची खतं जी आहे ही आपण कधी टाकली पाहिजे, शेवट विरघळवली पाहिजे. म्हणजे जर आपण 1261 घेतलं आणि युरिया द्यायचा आहे तर युरिया पाण्यामध्ये नंतर आपण विरघळवला पाहिजे. कॅल्शियम नायट्रेट आणि पोटॅशियम नायट्रेट अशी ती 2 खतं आहे की जी खतं पाण्यामध्ये टाकल्यावर पाण्याचं तापमान जे आहे ते अतिशय कमी करतात. आणि म्हणून आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे, साधारणतः फर्टिलायझर जेव्हा आपण देतो, फर्टिलायझर पाण्यामध्ये विरघळवतो, त्याच्यामध्ये त्याची जी विद्राव्यता आहे ती टेम्परेचर नुसार कशी आहे. साधारणतः 20 डिग्री सेल्सिअस वरती पोटॅशियम नायट्रेट म्हणजे 13,045 जर आपण 1 लिटर पाण्यामध्ये विरघळलं तर 209 ग्रॅम पर्यंत ते विरघळलं जाऊ शकते. तेच अमोनियम सल्फेट जर घेतलं तर ते 750 ग्रॅम पर्यंत 1 लिटर मध्ये विरघळू शकते. कॅल्शियम नायट्रेट जे आहे हे 1290 म्हणजे 1 किलोच्या वरती त्या ठिकाणी विरघळू शकते. युरियाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर 1 लिटर मध्ये 1 किलो एवढ्या प्रमाणामध्ये विरघळू शकते. परंतु हे किती टेम्परेचरवर आहे, 20 टेम्परेचरवर. ते जर टेम्परेचर थोडंसं कमी गेलं, 10 डिग्री सेल्सिअस झालं तर त्या ठिकाणी काय होतं की साधारणतः युरिया हा 850 ग्रॅमच त्या ठिकाणी जो 20 डिग्री वरती साधारणतः 1100 ग्रॅम विरघळत होता तो आता 850च विरघळतो. तर हे सोल्युबिलिटी आणि टेम्परेचर म्हणजे विद्राव्यता आणि टेम्परेचर याचं गणित सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये कमी खर्चामध्ये फर्टिगेशन मध्ये कोणकोणते खतं, कारण काम करत असताना प्रश्न येत असताना प्रश्नावरूनच मी तुम्हाला हे सांगतोय. साधारणतः युरिया जो आहे, नत्र खताचा वापर जर आपल्याला फर्टिगेशन मधून करायचा असेल तर साधारणतः युरिया आपण त्या ठिकाणी देऊ शकतो, अमोनियम सल्फेट त्या ठिकाणी देऊ शकतो, मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणजेच 1261 त्या ठिकाणी देऊ शकतो, कॅल्शियम नायट्रेट त्या ठिकाणी देऊ शकतो आणि
पोटॅशियम नायट्रेट 13,045 सुद्धा त्या ठिकाणाहून आपण देऊ शकतो. परंतु आपल्याला जर स्वस्तामध्ये डोस करायचा तर आपण युरियाचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. हिवाळ्यामध्ये अमोनियम सल्फेटचा वापर त्या ठिकाणी करू शकतो आणि तो डोस आपण अन्नद्रव्याचा व्यवस्थित प्रमाणामध्ये करू शकतो. फॉस्फरसच्या संदर्भामध्ये आपल्याला करायचं असेल तर फॉस्फरसच्या संदर्भामध्ये आपण 1261 वापरू शकतो, 05234 वापरू शकतो. त्याचबरोबर फॉस्फेरिक ऍसिड सुद्धा आपण यामधून वापरू शकतो. आणि साधारणतः याचा पीएच जो आहे, फॉस्फेरिक ऍसिड जर वापरला, आपल्या जमिनी सगळ्या अल्कलाईन आहे आणि अल्कलाईन असल्यामुळे काय होतं की आपल्या जमिनीचा पीएच सुद्धा त्याच्यामुळं मेंटेन होतो आणि आपल्या उत्पन्नामध्ये सुद्धा त्याच्यामुळं वाढ होते. आता साधारणतः सगळेच हे वॉटर सोल्युबल खतं जे आहे, जे पाण्यामध्ये विरघळणारे खतं आहेत, हे सगळे ऍसिडिक म्हणजे आम्लधर्मी आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपलं ठिबक सिंचनाचं सुद्धा जो कार्यकाळ आहे तो वाढण्यास मदत होते. पोटॅश मध्ये काय वापरू शकतो आपण, तर पोटॅश मध्ये आपण साधारणतः सल्फेट ऑफ पोटॅश वापरू शकतो आणि त्याच्यानंतर आपण म्युरेट ऑफ पोटॅश वापरू शकतो. आता सल्फेट ऑफ पोटॅश थोडंसं तुलनेनं महाग आहे, परंतु जर पिकं जर क्लोराईड सेन्सिटिव्ह असेल तर त्या ठिकाणी आपण सल्फेट ऑफ पोटॅश वापरलं पाहिजे. आणि पिकं जर कपाशी सारखी असेल, ऊसासारखी असेल, त्या ठिकाणी आपण कोणतं वापरलं पाहिजे, म्युरेट ऑफ पोटॅश वापरलं पाहिजे. पण म्युरेट ऑफ पोटॅश वापरताना सुद्धा महत्वाची बाब याच्यामध्ये अशी आहे की ती पांढरं म्युरेट ऑफ पोटॅश आपल्याला त्या ठिकाणी वापरावं लागतं. लाल किंवा तांबडं जे आहे ते विद्राव्य नाही पाण्यामध्ये, त्यामुळे ते आपण वापरू शकत नाही. तर या पद्धतीने आपण नत्र, स्फुरद, पालाश याच्यामध्ये आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट आपण याच्यामधून वापरू शकतो, कॅल्शियम नायट्रेट आपण याच्यामधून वापरू शकतो म्हणजे दुय्यम साठी. आणि सूक्ष्म अन्नद्रव्यासाठी आपण चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट जे आहे ते अतिशय कमी प्रमाणामध्ये, ज्या पद्धतीनं आपल्या ताटामध्ये मीठ असतं त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी वापरू शकतो. आणि मग सगळ्या अन्नद्रव्याचं व्यवस्थापन ठिबक सिंचन पद्धतीमधून आपण करू शकतो. याच्यासाठी एक उदाहरण मी नेहमी देतो की नुसतं मुकट पाण्यावरती आपण जर खत टाकलं, कोरडवाहू मध्ये जर आपण खत टाकलं पावसाच्या पाण्यावरती, मुकाट सिंचनामध्ये जर आपण खत टाकलं आणि ठिबक मध्ये जर आपण खत खाली हाताने टाकलं आणि फर्टिगेशन, असा जो तुलनात्मक अभ्यास आहे, या तुलनात्मक अभ्यासामध्ये जवळपास अतिशय मोठ्या पद्धतीनं फर्टिगेशनची सरसी होते. म्हणजे जर तुम्ही ठिबक हाताने देत असाल खाली जमिनीमध्ये आणि ठिबकनी पाणी देत असाल, त्याच्यामध्ये होणारा फायदा आणि ठिबक मधून खत आणि पाणी हे देण्यानं होणारा फायदा जवळपास 50% फरक याच्यामध्ये आहे. तामिळनाडू ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीनं जो रिसर्च केलेला आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की नायट्रोजन जो आहे हा खाली टाकला आणि जर ठिबकनं व्यवस्थित पाणी दिलं तर 65% पर्यंत लागतो, परंतु तोच ठिबक मधून जर दिला आपण तर साधारणतः 95% पर्यंत त्याची अवेलेबिलिटी वाढते. त्याच पद्धतीनं जर आपण फॉस्फरस दिला तर साधारणतः तो 30% लागतो आणि ठिबक मधून जर दिला तर साधारणतः 45% पर्यंत तो भेटतो. पालाशच्या संदर्भात सुद्धा असंच आहे. पोटॅशियम जो आहे, पोटॅशियमच्या संदर्भात सुद्धा असंच आहे की 60% आपण जर हाताने दिला आणि ठिबकनं पाणी दिलं, कारण एकच गोष्ट आपण वापरतो आहे त्याचा चांगल्या पद्धतीनं कार्यक्षमतेनं वापर आपल्याला करता आला पाहिजे. आपण नुसतंच खत सुद्धा देऊ शकत नाही, तर याच्याशिवाय आपण ड्रेंचिंग सुद्धा मोठ्या प्रमाणावर ठिबक सिंचन पद्धतीनं करू शकतो. म्हणून अतिशय कार्यक्षमतेनं ठिबकचा वापर आपण या ठिकाणी केला पाहिजे. आता याच्यामध्ये महत्वाचा विषय येतो की हा विषय माहित नसतो. पहिला तर विषय प्रश्न असा असतो की बाबा खतं ठिबकची जी आहे ती महाग आहे, तर त्या ठिबकची खतं स्वस्त कोणची आहे, ती चांगल्या पद्धतीनं कशी देता येईल याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे मुख्य अन्नद्रव्याच्या संदर्भात सांगितलं, मॅग्नेशियम आणि सल्फर बद्दल सुद्धा सांगितलं. परंतु आता कोणची खतं कोणत्या खतात मिक्स करता येतात हा महत्वाचा विषय आहे आणि हा विषयामध्ये बऱ्याच जणांना याची माहिती नसते. तर ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, कारण आपल्याला विद्राव्य द्रावण वापरायचं आहे. ज्या याच्यामध्ये प्रेसिपिटेशन होते किंवा साका होते किंवा फिक्सेशन होते अशा पद्धतीचे खतं एकमेकात मिसळून त्या ठिकाणी द्यायचे नाहीये. आणि म्हणून मग काय करायचं आहे, काही खबरदाऱ्या आपल्याला घ्यायच्या आहेत. मग सल्फेट जर असेल तर त्याच्यासोबत कॅल्शियम आपल्याला देता येत नाही, कारण कॅल्शियम सल्फेट तयार होतो आणि कॅल्शियम सल्फेट तयार होणं म्हणजे जिप्सम तयार होणं, आणि जिप्सम हे काय आहे, इन्सोल्युबल आहे पाण्यामध्ये, ते विद्राव्य होत नाही आणि त्याच्यामुळे आपली जे ठिबक सिंचन पद्धत आहे त्याला सुद्धा नुकसान होऊ शकतं. म्हणून पहिली गोष्ट नोंद करून घ्या की कॅल्शियम आणि सल्फेट हे चालत नाही. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर काय आहे, तर कॅल्शियम आणि फॉस्फरस सुद्धा सोबत चालत नाही, कॅल्शियम फॉस्फेट तयार होते. तिसरी गोष्ट काय आहे, मॅग्नेशियम सोबत सुद्धा फॉस्फरस चालत नाही.
आणि चौथी गोष्ट काय आहे तर फेरस सोबत सुद्धा म्हणजे आयन सोबत सुद्धा म्हणजे लोहासोबत सुद्धा फॉस्फरस चालत नाही. तर या 4 बाबीचं जर तुम्ही लक्ष दिलं, या 4 बाबींकडे लक्ष दिलं तर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे काय करायचं, ज्या दिवशी मॅग्नेशियम आहे किंवा ज्या दिवशी कॅल्शियम आहे त्या दिवशी फॉस्फरस नाही द्यायचा. फॉस्फरस वेगळ्या याच्यात द्यायचा, म्हणजे नत्र स्फुरद पालाश एकत्र द्यायची. त्याच्यानंतर कॅल्शियम असेल तर ते वेगळं द्यायचं. आणि जर फॉस्फरस त्याच्यामध्ये नसेल नत्र आणि पालाश मध्ये तर त्या दिवशी आपण मॅग्नेशियम तुम्ही त्यामधून देऊ शकता. तर ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे, कारण आपण पैसे खर्च करत असतो खतावरती आणि आपल्या सगळ्या ठिबक सिस्टीम वरती. तर आपण चांगल्या पद्धतीनं खताचं नियोजन कसं करू शकू याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याच्याच माध्यमातून आपण कम्पॅटॅबिलिटी म्हणजे एकमेकांना चालतात का, जसं फवारणीमध्ये असते त्याच पद्धतीनं एकमेकांना चालतात का हे खतांच्या मध्ये सुद्धा, फर्टिगेशन मध्ये सुद्धा, न्यूट्रिगेशन मध्ये सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. आणि त्यासाठीच मी तुम्हाला सांगितलं 4 बाबी ह्या नोंद करून घ्यायला आवश्यक आहे. साधारणतः फर्टिगेशन करत असताना महत्वाच्या बाबी काय राहतात तर पाण्याचा पीएच. पाण्याचा पीएच सुद्धा जास्त वाढला नाही पाहिजे. आणि कोणत्या पीएच वरती अवेलेबिलिटी वाढते, म्हणजे नत्र स्फुरद पालाश आहे, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आहे, पीएमएन झेडएनसीयू मॉलिब्डेनम आहे. तर हे कोणत्या याच्यावरती पीएच वरती अवेलेबल होतात ते सुद्धा जाणून घेणं आवश्यक आहे. म्हणजे ती पीएच लेवल जर आपण, ती पीएच रेंज जर आपण आपल्या जमिनीमध्ये ठेवली, कधी वाढलेली असली तर ऍसिड इंजेक्शन करून त्याला जागेवर आणली तर उत्पन्नामध्ये तर निश्चितच फायदा होतो, परंतु बाकी गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर सहाय्य होते. तर साधारणतः आपण जर एक रेंज पकडली तर 6 ते 7.5च्या दरम्यान, म्हणजे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते 7च्या अलीकडे ऍसिडिक, आणि साधारणतः 7.5 पर्यंत या दरम्यानच्या रेंजमध्ये सगळे अन्नद्रव्य जे आहे हे उपलब्ध होतात. बरोबर आहे, कारण पीएच जर जास्त वाढला तर सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता जी आहे कमी होते. बरोबर आहे. तर या पद्धतीनं आपण त्याचं नियोजन केलं पाहिजे. मग ईसीचा काय फरक पडतो तर साधारणतः नत्र स्फुरद पालाश जे आहे हे साधारणतः 7.5 पीएच पर्यंत आपल्याला चांगले उपलब्ध होतात. आता कॅल्शियम मॅग्नेशियम जे आहे हे सुद्धा त्याच रेंजमध्ये आहे, म्हणजे पीएमएन झेडएनसीयू मॉलिब्डेनम आणि बोरॉन हे सगळे त्या रेंजमध्ये आहे. म्हणून 6 ते 7.5 पर्यंतची, 7.25 पर्यंतची रेंज जी आहे ही आपण आपल्या जमिनीची पाण्याची जर ठेवली तर अतिशय मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी फायदा होतो. आता आपण जेव्हा फर्टिलायझर देतो आणि जे हे पारंपरिक ग्रेड आपण वापरतो त्यावेळेस ईसी वाढण्याचा धोका सुद्धा असतो. आणि ईसी वाढला, क्षाराचं प्रमाण जर वाढलं तर आपल्या अपटेक वरती म्हणजे अन्नद्रव्याच्या उचलवरती त्याचा परिणाम होतो. आणि म्हणून ईसीचं सुद्धा ध्यान आपण त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे की ईसी त्याची 1च्या वर जाता कामा नये. आणि म्हणून त्या पद्धतीनं खत दिलं पाहिजे. काही वेळेस काय होतं की आपण मोठ्या प्रमाणावर खत एकाच वेळेस देऊन देतो, म्हणजे ज्या पद्धतीनं आपण पहिला डोस करतो, दुसरा डोस करतो त्याच पद्धतीने याला पण फिडिंग करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते अशक्य होऊन जातो आणि आपल्या पिकाचं अतिशय मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. म्हणून याला डिवाइड करून थोड्या याच्यामध्ये आपण याच्यामध्ये डोस दिला पाहिजे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की साधारणतः 1000 पीपीएमच्या वर, मी 1000च सांगतो, 1500 पर्यंत चालते कपाशी ऊसामध्ये, परंतु 1000 पीपीएम पर्यंत आपण खत या ठिकाणी दिलं पाहिजे. 1000 पीपीएम पर्यंत खत दिलं तर कुठलंही नुकसान आपल्याला या ठिकाणी होत नाही. आणि पाण्याची ईसी विद्युत वाहकता सुद्धा वाढणार नाही याची पुरेपूर काळजी आपण या ठिकाणी घेतली पाहिजे. तर हा सुद्धा याच्यामध्ये महत्वाचा विषय आहे. साधारणतः सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला जे अन्नद्रव्य लागतात त्याच्यामध्ये नत्र मोठ्या प्रमाणावर लागत असतो, त्याच्यानंतर फॉस्फरस जास्त मोठ्या प्रमाणावर लागत असतो, आणि शेवटच्या काळामध्ये पक्वतेच्या काळामध्ये आपल्याला पालाश जास्त मोठ्या प्रमाणामध्ये लागत असतो. तर हे सुद्धा सायकल आपण लक्षात घेतली पाहिजे. डोजेस जे आहे डोजेस तयार केलेले असतात रिकमेंडेड डोजेस नुसार, परंतु आपल्याकडे जर माती परीक्षण असेल, माती परीक्षणाचा अहवाल असेल, माती परीक्षणामध्ये आपलं नत्र किती आहे, उपलब्ध नत्र किती आहे, उपलब्ध स्फुरद किती आहे, उपलब्ध पालाश किती आहे, हे जर आपल्याला माहित असलं तर आपल्याला डोजेस जे आहेत कमी जास्त सुद्धा करता येतात आणि त्या पद्धतीनं सुद्धा आपण त्याचं नियोजन करू शकतो. आता एक तुम्हाला मी टोमॅटो मधलं उदाहरण सांगतो की साधारणतः 1 टन टोमॅटोसाठी आपल्याला 4 केजी 4 किलो नत्र लागतं, त्याच्यानंतर 1.1 किलो पुरद लागतं आणि साधारणतः 5.5 किलो आपल्याला पालाश लागतं. तर आपण याच्यावरून आपल्याला डोस आपला करू शकतो तयार. त्याच्यामध्ये डोस तयार करत असताना काही बाबी आपल्याला लक्षात घ्यायच्या असतात. सुरुवातीच्या काळामध्ये नत्र जास्त लागतं, वाढीच्या काळामध्ये, मध्यंतरीच्या काळामध्ये रूट डेव्हलपमेंटसाठी आणि फुलोरासाठी आपल्याला पुरद लागतं, त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपल्याला पालाश लागतं.
म्हणजे मग पाला सुरुवातीला काहीच लागत नाही असं आहे का? नाही, आपल्याला संतुलित वापर त्याचा करायचा, परंतु ज्या स्टेजनुसार आपल्याला त्याचा वापर करायचा त्या स्टेजनुसार आपल्याला त्याचा वापर करायचा. तर हे जे गणित सांगितलं याच्यावरून आपण किती टनाचं उत्पन्न आपल्याला घ्यायचं आहे, मग ते आपल्याला 20 टनाचं घ्यायचं आहे की 25 टनाचं घ्यायचं आहे की 18 टनाचं घ्यायचं आहे की 30 टनाचं घ्यायचं की 40 टनाचं घ्यायचं, कारण या उत्पन्नापर्यंत सुद्धा आपले शेतकरी फर्टिगेशनचं तंत्रज्ञान वापरून अतिशय मोठ्या प्रमाणावरती समोर गेले आहे. आता एक उदाहरण सांगून छोटस मी तुम्हाला माझ्या याचा शेवट करतो. एका गावातून मला शेतकऱ्याचा फोन आला की ठिबक मधून युरिया दिल्यानं काही होते का, नुकसान होते का? असा फोन आल्यावर मी काय म्हटलं की नाही होत, स्वाभाविक होतं. परंतु 2-3 दिवसांना मला समजलं की त्या शेतकऱ्यांनी 50 किलोची गोणी ठिबक सिंचन पद्धतीमधून दिली होती आणि म्हणून काय झालं होतं तर त्याचे कपाशीचे पानं पूर्ण आंबाडीच्या पानासारखे झाले होते, पूर्ण स्कॉर्चिंग आलेलं होतं. आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ठिबक सिंचनामधून आपल्याला खताचं व्यवस्थापन करता येत नाही, तर त्याला अतिशय विभागून 3 दिवसाचा, 4 दिवसाचा, 2 दिवसाचा, 1 दिवसाआड या पद्धतीनं फर्टिगेशनचं व्यवस्थापन आपण करू शकतो. अतिशय चांगली गोष्ट आहे की फर्टिगेशनचं व्यवस्थापन जे जे लोक करतायत त्यांना उत्पन्नामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं फायदा होतोय. फर्टिगेशनच्या संदर्भामध्ये वेळेचा अभाव असल्यामुळे मी या ठिकाणी थांबतो आणि सुरभी मॅडम कडे हँडओव्हर करतो. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर घ्या. सुरभी मॅम. जी सर, नहीं, आपने इतनी ज्यादा जानकारी इतने कम समय में हमारे साथ जो लोग उपस्थित हैं उन्हें दी है कि सवाल तो बिल्कुल भी नहीं आए हैं, लेकिन आपने जितनी भी सारी चीजें फर्टिगेशन के बारे में बताई, पेस्टिसाइड्स के बारे में बताई और जिस तरीके से उनका इस्तेमाल करने के विषय में बताया, वो हमारे सभी सुनने वालों के लिए बहुत ही ज्यादा काम का है। और मुझे पूरी उम्मीद है कि इसका इस्तेमाल करके जो हमारे किसान भाई हैं वो इसका ज्यादा से ज्यादा फायदा उठाएंगे और अपनी क्रॉप में, अपनी फसल में जो है वो ज्यादा से ज्यादा पैदावार हासिल करेंगे। तो मैं आपका बहुत बहुत धन्यवाद देना चाहती हूँ पंकज जी कि आप हमारे साथ आए, कास्ता के साथ आप जुड़े और आपने हमारे किसान भाइयों के लिए इतनी अच्छी बातें इतने कम समय में उन लोगों तक पहुंचाई। इसके लिए कास्ता की तरफ से, सभी किसान भाइयों की तरफ से, कास्ता की पूरी टीम की तरफ से मैं आपका धन्यवाद देना चाहती हूँ। आपका बहुत बहुत शुक्रिया। और जो किसान भाई हमारे साथ जुड़े हुए हैं उन्हें मैं ये कहना चाहती हूँ कि जो लोग इस प्लेटफॉर्म के माध्यम से हमारे साथ जुड़े हैं, जो हमें फेसबुक पे लाइव देख रहे हैं, वो कास्ता का फेसबुक पेज जो है वो विजिट करते रहें। हम आपके संबंधित बहुत सारी जानकारियां, बहुत सारी ऐसी बातें हमारे पेज पर लेकर आते हैं जो आप लोगों के दिनों दिन उपयोग के संबंध में होती हैं। कास्ता आपका साथी हमेशा से है और हमेशा रहेगा। 35 सालों से आपका विश्वास है। तो कास्ता के फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज और जितनी भी वेबसाइट, जो हमारी वेबसाइट है और इसके अलावा जो हमारे ट्विटर हैंडल हैं, उन सब से जुड़े रहिए, कास्ता के साथ बने रहिए, अपनी पैदावार को, अपनी फसलों को बढ़िया बनाइए और हमें हमेशा अपनी सेवा का मौका दीजिए। इसी के साथ मैं आज आप सबसे विदा लेना चाहती हूँ। हो सकता है हम आप लोगों से फिर जल्दी मिलें। इसकी जानकारी हम आप लोगों के साथ में अपने फेसबुक पेज पे शेयर करेंगे। तब तक के लिए नमस्कार, धन्यवाद, सुरक्षित रहें। थैंक यू। धन्यवाद, धन्यवाद। हम भी कास्ता का आभार व्यक्त करते हैं। जी।